संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नौदल कमांडर्स परिषदेला करणार संबोधित। तसंच आजपासून जैसलमेरच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर सैन्य कमांडर्स परिषदेला करणार संबोधित। रालोआ सरकारच्या गेल्या दशकभरातल्या प्रयत्नांमुळे भारताचं संरक्षण क्षेत्र अभूतपूर्व उंचीवर, देशांतर्गत संरक्षण उत्पादन विक्रमी 1.5 लाख कोटींवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन। लष्करात अनेक महत्त्वाच्या देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा आणि उपकरणांचा समावेश, लवकरच अश्नी पलटण आणि भैरव बटालियनचा समावेश होणार, पायदळ महासंचालकांची माहिती। आयुष्याच्या धकाधकीत परस्परांमधलं बाल्य जपणारा आणि मूकपणे एकमेकांना समजून घेणारा अतूट भावबंध असलेल्या बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीजेच्या सणानिमित्त सर्वत्र उत्साह। जीएसटी दरकपात आणि स्वदेशी उत्पादनांना असलेल्या मोठ्या मागणीमुळे यावर्षी दिवाळीत विक्रमी विक्री झाल्याचं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन। विकसनशील राष्ट्रांना तंत्रज्ञान, सहकार्य आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण करण्यात भारत सहाय्य करेल, संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेत केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी केलं आश्वस्त। माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू नागपूर आणि अमरावतीच्या दौऱ्यावर, आकाशवाणी, दूरदर्शनसह पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्युरोच्या कामकाजाचा घेतला आढावा। वनस्पती तेल उत्पादन आणि उपलब्धता नियमन आदेशाचा उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्याचा केंद्र सरकारचा इशारा। अमेरिकेनं रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घातले निर्बंध, तर रशियानं केला अणुसराव। आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज नवी मुंबईत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात महत्त्वपूर्ण सामना, तर पुरुष संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ॲडलेड इथं दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना थोड्याच वेळात।